तुझ्या जीवातलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी काय विचारताय? नामों से सुना था ये शायर बहुत ज्ञानी है. क्या बात है. नामों से सुना था ये शायर बहुत ज्ञानी है. गायन कला का ये तो बहुत बड़ा अभिमानी है. अभिमानी. गायन कला का ये तो बहुत बड़ा अंतर्ज्ञानी है. अरे आज देखा इनको तो ये दिखता अभिमानी है, लेकिन सूख जाएंगे तुम्हारे ये समंदर का पानी. क्या बात है. शाहीर साहेबा, आज या गोष्ट विचारतो. तुम्ही शायरा, मी बी शायरा. असे कितीतरी शायर झाले. बरोबर. अण्णाभाऊ साठे शायर झाले, त्याच्या आधी शायर झाले. पण ज्या शायराने आता चंग निघले, पहिले षटकोनी डप होता, ज्या षष्टकोनी डपावर ज्या शायराने गायन केलं तो शाहीर कोणता, त्याने गाणं कोणता गावला, त्या शायराचं नाव काय हे तुम्हाला सांगायचं आहे. नाही तुम्ही सांगा, मी त्या शायराचं नाव सांगेन, तुम्हाला गाणं सांगायचं आहे. बरोबर. तुम्ही नाव सांगा, मी गाणं सांगेन. आम्ही शायरी खूप केली, पण आम्हाला आजची गोष्ट पाहिजे. आम्हाला काय पाहिजे मग काय म्हणतो ऐका. विचारतो मी आज तुझ्याला बोलतो शाहीर झाला. 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 हातामध्ये केली गायन कला. हातामध्ये केली गायन कला. डबगेलोने हातामध्ये केली गायन कला. डबगेलोने हातामध्ये केली गायन कला. किती शायर झाले या मंचावरती आले. असं केले शायर झाले या मंचावरती आले. असे किती शायर झाले या मंचावरती आले. असे केले शायर झाले या मंचावरती आले. असे किती शायर झाले या मंचावरती आले. पण याच्या नंतर मी किती आता कितीतरी शायर झाले. जेंट तर सोडा, लेडीज बी शायर झाले. अरे येतील किती आणि जातील किती, लहान मोठे होतील किती. येतील किती जातील किती, लहान मोठे होतील किती, नाही गिनती. अरे प्रश्न माझा इतिहासाचा आहे, दोन टोकी अशी माझ्या किनार आहे. तर मान्यवरजी मनाच्या आहेत शाहीर साहेबा, ज्याप्रमाणे शायरीचा स्थान का शेरीचा संघ नंतर मिळाला हो, ज्याला आपण तानाजी म्हणतो
त्या तानाजीने हा चंग घेतला, या चंगावर थाप मारली आणि समाजाला जागृत करण्याचा पोवाड्याचं गायन केलं. अण्णाभाऊ साठे झाले, असे बरेचसे शाहीर झाले, कारण त्याची गिनती नाही राहिली. पण तो शाहीर, ज्या शायराने षटकोनी गप्पावर गायन केलं, तो शाहीर सांगायचा आहे. आणि एक केव्हाची गोष्ट आहे. मग काय म्हणतोय का, काय विचार करून सांगायचं असं नाही. उचलली जीवाने लागली टाळूला, हा बरोबर. ते नाही. पक्षामधले विशेष गुण, हा क्या बात है, पक्षामधले विशेष गुण त्या हंसामध्ये दडले. क्या बात है. पक्षामधले विशेष गुण त्या हंसामध्ये दडले. अरे काव काव करे कावळा, पण नाही त्याला कळले. नाही कळले, नाही कळले. काव काव करे कावळा, नाही त्याला कळले. अरे शेणाच्या उठला गाडे कसे आणले, शेणाच्या उठला गाडे कसे आणले. आणि हंसाच्या पुढे कावळे विचारात पडले, विचारात पडले. आणि म्हणून कधी कधी काय घडते, कारण की शायरी अशी नाही. मी मगाशी म्हणले हे शायरी तमाशा निर्गुणपुरी, तमाशा सत्तागरी निर्गुणपुरी म्हणलाय. आणि म्हणून काय म्हणतोय का, या ठिकाणी प्रेक्षकाची खूप गर्दी होती. पण आता श्यामबाबू शाहीर स्टेजवर आले, गायनाला सुरुवात केलं, आणि जे लाईन गायब झाली. लाईन नसल्यामुळे, जनरेटर नसल्यामुळे या ठिकाणी लोक थांबू शकले नाही. आणि आता आम्ही त्या लोकांना गोळा करायला जरी विचार केला तर आम्ही 4 लाख रुपये करू, तरी पण ज्यांना यायचं आहे ते येतीलच. कारण तीर कमान से, बात जमाल से, प्राण शरीर से निकलने के बाद में कभी आता नहीं, ऐसी बात होती है. आणि म्हणून म्हणायचं आहे का ज्यावेळेस त्या तानाजीने हातामध्ये चंग घेतलं, त्या चंगावर थाप मारली आणि पोळ्याचं गायन केलं. काय म्हणतो तर आयोजकांनी सांगितलं आहे की तुम्हाला अर्धा तास आहे, आणि अर्ध्या तासामध्ये शायरीचे 2 गाणे करून घ्यायचे. आणि म्हणून शाहीर साहेब बाबूजी विचार करा, कारण निशाना लगाओ पक्का जिसका वार न जाए खाली. सही बात है. निशाना लगाओ पक्का जिसका वार न जाए खाली. अरे गाना ऐसा गाओ कि कोई लोग बजाएंगे ताली, ताली. गाना ऐसा गाओ कि कोई लोग बजाएंगे ताली. अरे हमारी यदि शायरी गलत हो गई तो हमें देंगे मुंह भर के गाली, गाली. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, शाहीर साहेबा जरा लक्ष देऊन बघा. तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. म्हणून म्हणायचं आहे, अरे काय सांगू भाऊ, एक नवल घडलं. काय सांगू भाऊ, एक नवल घडलं. एका पोटाले पोट गर्व चढला, एका पोटाले पोट गर्व चढला.
गोष्ट आहे. कारण बापाने शांत सांगणारा पोरगा हा कधी कधी वरणीचं पाणी आलेलं आल्यावर जाते, तशी गोष्ट आहे. अरे बापाच्या पुढे शानपण करणारा पोरगा बाप समजावून सांगते, नाही रे बापू असं नाही रे बापू तसं नाही, पण पोरगा ऐकत नाही. पोरगा मानायला खाली तयार नाही. आणि म्हणून तो बाप म्हणते, अरे काय सांगू भाऊ, हा एक एका पोराले मोठं गर्व चढलं. त्यावेळेस सारे लोक विचार करते, अरे 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 काय म्हणा पोरगा असा निघला, लमसाहेब बेवकूफ असन, बापाचं ऐकत नाही, माईचं ऐकत नाही, नाही. या गावातल्या गोळ्या लोकांचं ऐकत. बरोबर. पण काय म्हणते तो बाप ऐका. त्या पोराले नव्हता लहान मोठ्याच्या राग, पोराले नव्हता लहान मोठ्याचा मान, पोराले नव्हता लहान मोठ्याच्या मान, त्या पोराले नव्हता लहान मोठ्याचा मान, लहानाचा लेक सांगे बापाला शिंग्यान, सांगे बापाले ज्ञान, लहानचा लेक सांगे बापाले ज्ञान, लहानचा लेक सांगे बापाले ज्ञान, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटाने, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटाने, हे बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं. त्या बापाने जेवढं काय बोललं तेवढं व्यर्थ गेलं. त्या बापाचं तो ऐकत नव्हता. तो लहानचा लेक बापाला शांत सांगायला लागला. बरोबर. कारण त्या बापाचं लग्न त्यानं थाटानं केलं आणि म्हणून त्या बापाला त्या पोराच्या समोर बोलाची हुशागरी नव्हती. तो बाप खूप हे त्याच्या धाकात. हे बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या थाटाने, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या थाटाने, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं. पण ते माय त्याची बोंबले, कोण? माय त्याची बोंबले. हा का म्हणे ते माय, काम आहे. माय त्याची बोंबले कसा उलटा गाळला. अरे बाप, माय त्याची बोंबले कसा उलटा गाळला. एका पोराले पागल चढलं, एका पोराले पागल चढलं. काय सांगू भाऊ एकाला भरकळला, काय सांगू भाऊ एकाला भरकळला. एका पोराले मोठं गर्व चढलं, एका पोराले मोठं गर्व चढलं. त्यावेळेस त्या बापाच्या समोर तो पोरगा टट्टर करे. पण एक दिवस काय झालं, काय झालं? त्याने पाय पाय केलं, हा खूप विचार केलं असं बाई. आणि म्हणे ठीक आहे, हा आता माझ्या मतानं जर घडलं तर ठीक, हा नाही तर म्हणे मी का करी. काय करणार? अरे पुरं गाव चालून टाकी, असं बाई. घर चालून टाकी. माय त्या घर- पोराचा विचार बाप थर का फिरते त्याचा. असं बाई. आणि म्हणून त्यावेळेस त्या पोराचे विचार तो बाप पाहत राहिला, हा पोरगा का करते हा ना का बरोबर. नाही. आणि म्हणून काय म्हणतो ऐका, त्या पोराच्या मनात आला जोराचा राग, पोराच्या मनात आला जोरा
नव्हता माग हाती डबी घेऊन गेला पाहत होता माग हाती डब्बी घेऊन गेला पाहत नव्हता माग हाती डबी घेऊन गेला पाहत होता माग त्या पोराच्या मनात आला जोराचा राग नुसत्याची डबी घेतली हातामध्ये हाती डबी घेऊन गेला पाहत नव्हता माग त्यावेळेस त्याने त्या साऱ्या घराला लावून दिली आहे बाप पायथ्याला माय पायथ्याला कायचे लोक पायथ्याले हे पोरग कसं करतो हाती डबी घेऊन गेला पाहत होता माग हाती डबी घेऊन गेला पाहत होता माग साऱ्या घराला त्यानं लावून दिली आग साऱ्या घराला त्यानं लावून दिली आग सर्व घराला त्याने लावून दिली आग साऱ्या घराला त्यानं लावून दिली आग झोपेमध्ये होते सारे कोणी नव्हतं जाग झोपेमध्ये होते सर्व कोणी नव्हतं जागा झोपेमध्ये होते सगळे कोणी नव्हते जाग झोपेमध्ये होते सर्व कोणी नव्हतं जागा सर्व लोक झोपेमध्ये होते त्याने सर्व घराला आग लावून दिली त्यावेळेस पण त्यावेळेस झालं का अहो बाप त्याच्या भोगले बाप त्याच्या भोगले पोरग्या डोक्यावर चढलं मला विचारे नाही केलता मी कधी हे मोठं सदीनं हो का बाप त्याच्या भोगले पोरग्या डोक्यावर चढलं एका पोराला एका पोराले मागं चढलं. त्यावेळेस शाह साहेब श्यामबाबूजी शेवटच्या कळ्यामध्ये काय म्हणतो जरा लक्ष देऊन शायरी सम्मान किया क्या बात है ऐसा कुछ गाना चाहिए शायरी सम्मान की है ऐसा कुछ गाना चाहिए अरे गाने में कोई रस हो वो महफिल को समझ जाना चाहिए क्या बात है तुम सुभान के शायर हो इन लोगों को दिखलाना चाहिए अरे हमारे तुम्हारे शायरी में कुछ तो सिखलाना चाहिए सीखना चाहिए शायर साहेबा त्या घर जळलं त्या घराला आग लावली त्या पोरानं पण त्या घरावरचा तण होता गवत होता तो गवत जसा तसा राहिला म्हणजे गवत नसतं झाला ते घर पेटलं पण ते गवत नाही पेटलं असं ते गवत तसा राहिला अजून काय म्हणतो समोर लक्ष काय द्या. झालं अहो गवत नाही पेटलं पण घर पेटून गेलं गवत नाही पेटला पण घर पेटून गेला गवत नाही पेटलं पण घर पेटून गेलं गवत नाही पेटला पण घर पेटून गेला आग विजवासाठी त्याने काय काय केलं आग विश्वासाठी त्याने काय काय केला आग विश्वासाठी त्याने काय काय केलं आग विश्वासाठी त्याने काय काय केला वरणीचं पाणी कसं आळ्यावर केलं वर्णीच्या पाणी त्याच्या आळ्यावर गेला वरणीचं पाणी कसं आळ्यावर गेलं वर्णीच्या पाणी त्याच्या आळ्यावर गेला कारण घर पेटून गवत राहिलं पण घर पेटून गेलं आग विजवासाठी त्याने काय काय केलं क्या बात है या वरणीचं पाणी
कसं कसं आल्यावर गेलो हा शाहीर साहेब श्याम बाबूजी आणि बाप का म्हणे बाप त्याच्या रडून सांगे पोट्ट नाहीच मिळतं नाही मेलं बाप त्याच्या रडून सांगे पोट नाही मेलं बाप त्याच्या रडून सांगे पोट नाही मेलं बाप त्याच्या रडून सांगे पोट्ट नाही मेलं बाप त्याच्या रडून सांगे पोट नाही मेलं आणि म्हणून म्हणायचं आहे अहो शाहीर के शामाने कसा उलटा विचार करायचा आहे श्याम बाबूजी हा शाहीर के शामाने कसा उलटा आणि एका पोराने मोठा गर्व चढला एका पोराने मोठा गर्व चढला आमचं वेळ समाप्त झालं यानंतर एक आमच्या नृत्य कलाकाराची लावणी डान्स होईल आणि त्या